सोलापुरात प्लास्टिकच्या कारखान्याला आग लागली। या आगीमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलंय। तर सोलापुरातली बातमी, सोलापूरमध्ये प्लास्टिकचा कारखाना आहे त्याला आग लागली। आगीमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान अग्निशमन दलानं तिथे धाव घेत ही आग नियंत्रणात आणली। अभिषेक आदेपा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक, किती वाजता ही आग लागलेली होती आणि साधारण किती नुकसान झालंय? निश्चितच सोलापुरातील नई जिंदगी भागामध्ये हा प्लास्टिकचा कारखाना आहे आणि या ठिकाणी पुठ्ठ्यांची देखील निर्मिती करण्यात येत होती। प्लास्टिक आणि पुठ्ठा असल्यामुळे अचानकपणे आग लागली आणि हा आगीचा मोठ्या प्रमाणात भडका उडल्याचं पाहायला मिळतंय। साधारणतः अंदाजे पहाटे 4च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। जवळपास अग्निशमक दलाच्या 8 पेक्षा जास्त गाड्या ह्या आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आग आता नियंत्रणात आलेली असली तरी अद्याप पूर्णपणे आग ही विझलेली नाही। या ठिकाणी जे कारखानदार आहेत त्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर येतंय। एकंदरीत आपण आगीचं रौद्र रूप पाहिलं तर पहाटे 4 वाजता लागलेली ही आग अद्यापपर्यंत कायम आहे, मात्र आता काहीशी नियंत्रणात आल्याचं देखील पाहायला मिळतंय। अग्निशमक दलाचे आणखी शक्तीचे प्रयत्न सुरू आहेत। पाण्याचा फवारा त्या ठिकाणी मारण्यात येतोय। धन्यवाद अभिषेक दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। सध्या आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नशील आहेत। ही दृश्य आपण सोलापुरातली पाहतोय। सोलापूरमध्ये प्लास्टिकच्या कारखान्याला आग लागली आहे।